स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र व्लॉग या चॅनलवर मनापासून स्वागत. स्वामी, सुरुवात शेवट तुम्ही असता, सुखाला काही अंत नाही. सुरुवात शेवट तुम्ही असता, सुखाला काही अंत नाही. तुम्ही आहात ना स्वामी पाठीशी, मग कशाचीही खंत नाही. तुम्ही आहात ना स्वामी सदैव पाठीशी, मग कशाचीही खंत नाही, कशाचीही खंत नाही. ठाऊक आहे आम्हाला कधीच घडणार नाही आता अनर्थ. ठाऊक आहे आम्हाला कधीच घडणार नाही आता अनर्थ, कारण आमच्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ. आमच्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्त हो, आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन स्वामी संदेश घेऊन आलेले आहे. स्वामी भक्त हो, आपल्याला जे काही हवं असतं ना, ते आपण आपल्या स्वामींकडे मागतो, आपल्या देवाकडे मागतो. घर असू द्या, बंगला असू द्या, गाडी असू द्या, नोकरी, व्यवसाय, जे काही असेल ते, अगदी छोट्या छोट्या गोष्टींपासून अगदी मोठ्या स्वप्नांपर्यंत आपण स्वामींना सांगतो. कारण आपल्याला ती एक हक्काची जागा वाटते, विश्वासाची जागा वाटते की अरे नाही, इथे सगळं काही मिळणार आहे. ही एक अशी शक्ती आहे जी आपल्या सगळ्या हट्टांना पूर्ण करणार आहे, आपल्याला सगळं काही मिळवून देणार आहे. त्याचं कारण असं की आता आपला स्वामींवर विश्वास अगदी पक्का बसलेला आहे. आणि जेव्हापासून आपल्या स्वामींवर विश्वास बसतो, तेव्हापासून आपण ह्या जगाकडून अपेक्षा करणं सोडून देतो. तेव्हापासून आपण ह्या जगावर विश्वास ठेवणं सोडून देतो. आपल्या अपेक्षा असतात त्या या माऊलीकडून, आपला विश्वास असतो फक्त या माऊलीकडे. पण बघा ना, इथे कुठेतरी आपला स्वार्थीपणा आड येतो. आपल्याला जे हवं तेच आपण स्वामींकडे मागतो. पण आपण थोडासा विचार जर केला ना, तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की आपण सगळं काही मागतो पण स्वामींना मागायचं विसरतो. अरे, हा ब्रह्मांड नायक जर आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण करू शकतो, तर विचार करा, जर हा ब्रह्मांड नायक ही माऊली आपली झाली तर किती मजा येईल ना. कारण जर हा ब्रह्मांड नायक आपला असेल तर ह्या ब्रह्मांडातील प्रत्येक गोष्ट देखील आपलीच असणार आहे. म्हणून जर स्वामींकडे काही मागायचं असेल ना, तर स्वतः स्वामींना मागा की स्वामी, तुमच्याकडे आता फक्त एकच मागणं की तुम्ही कायमचं आमच्यावर तुमचं कृपाछत्र ठेवा, तुमच्यापासून आम्हाला कधीही वेगळं करू नका. मग बघा, खऱ्या अर्थाने आपल्या आयुष्याला एक नवीन वळण मिळेल आणि आपल्या आयुष्यात आनंदाचं आगमन पुन्हा एकदा होईल. आता जेव्हा आपण असं म्हणतो ना की देवाला मागायचं, तेव्हा बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की देवाला मिळवणं इतकं सोपं आहे का. पण खरं सांगू, देवाला मिळवणं इतकं सोपं नाही, पण तितकंसं अवघड देखील नाही. देवाला मिळवण्यासाठी, स्वामींना मिळवण्यासाठी आपल्याला खूप काही करावं लागत नाही. फक्त गरज असते ती काही गोष्टींची. आपल्याकडे जर निर्मळ भक्ती, निखळ प्रेम, अतूट विश्वास आणि अमाप संयम असेल ना, तर नक्कीच आपल्याला आपला देव सापडतो, आपले स्वामी सापडतात. कारण बऱ्याचदा आपण आपल्या सांसारिक अडचणी सोडवताना हताश होऊन जातो, निराश होऊन जातो. एखाद्या गोष्टीसाठी प्रयत्न करूनही जेव्हा आपल्या पदरी अपयश पडतं, तेव्हा आपण या देवावर शंका घेऊ लागतो की देव वगैरे काहीही नाही, देवाचं अस्तित्व नाही. आणि तिथेच खरी आपली चूक होत असते. कारण तोच काळ असतो आपल्या परीक्षेचा, आपल्या विश्वासाचा. आणि त्याच वाईट काळामध्ये आपला विश्वास जर अजिबात डगमगला नाही, आपला विश्वास कायमचा अतूट राहिला, आपण संयम ठेवला, तर नक्कीच त्या देवालाही आपल्यासाठी यावंच लागणार आणि आपल्यासाठी मदतीचा हातही त्या देवालाच पुढे करावा लागणार. म्हणूनच स्वामींवरचा विश्वास कधीही कुठल्याही परिस्थितीत कमी होऊ देऊ नका आणि स्वामींचं कृपाछत्र कधीही गमावू नका. तर असो स्वामी भक्त हो, तुम्हालाही स्वामींचं कृपाछत्र कायमचं हवं असेल तर एक छोटंसं काम करा. आजचा स्वामी संदेश ऐका आणि आजचा संदेश ऐकण्यासाठी तुमच्या समोर जे 2 नंबर दिसत आहे, त्या 2 नंबरपैकी 1 नंबर निवडा. तर तुम्ही तुमच्यासाठीचा 1 नंबर निवडला असेल अशी मी आशा करते आणि संदेश काय आहे तेही सांगते. बघा, ज्यांनी 700 हा अंक निवडला त्यांना स्वामी काय सांगतात. स्वामी अशा भक्तांना सांगतात, अरे आम्ही माणसाच्या मनात जेवढा असतो ना, त्याही पेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो. कारण चांगली कर्म आणि चांगल्या कर्मांमधील हा स्वामी कुणाला दाखवण्याची गरज पडत नाही, तो आपोआप दिसतो. म्हणून एक वेळेस देवळामधला देव टाळला तरीही चालेल,
पण कर्मामधला देव कधीही टाळू नको, त्याला सदैव जप. रडू आलं तर रडून घे, पण हो त्यांच्यासमोरच जे तुझे अश्रू पुसण्यासाठी कायम तत्पर असतात, ज्यांना तुझ्यावर विश्वास असतो, जे तुझ्यावर खऱ्या अर्थाने प्रेम करतात. समजवायला जायचं असेल तर त्याला समजवायला जा जो तुला समजून घेतो, आणि इज्जतही तू त्यांनाच दे जे तुझी इज्जत करतात. कारण ह्या कलियुगामध्ये अशी माणसं सापडणं आता अवघड झालं आहे. अरे तुझ्या या कलियुगाची गंमतच न्यारी. एक सफरचंद काय पडलं, गुरुत्वाकर्षणचा शोध लागला, पण इथे माणूस रोज पडतोय, पण माणुसकीचा शोध मात्र अजूनही लागत नाही. माणुसकीचा शोध मात्र अजूनही लागत नाही. पण तरीही जो आमच्या नामस्मरणात तल्लीन असतो, आमची भक्ती करतो, त्याच्यातली माणुसकी आजही शिल्लक आहे, आणि ती शिल्लक आम्हीच ठेवतो. ज्याला ही माणुसकी समजते त्याच्या हृदयातून आम्ही कधीही कुठेही जात नाही. अरे आमच्या घरात प्रत्येकाला न्याय असतो, आमच्या दारात कुणीही रिकाम्या हाती परत जात नाही. जो कुणी गोड बोलून एखाद्याची फसगत करतो ना, त्याला त्याच्या कर्माची शिक्षा ही आपोआप मिळत असते. म्हणून तुला सांगतोय, तू कुणावर अन्यायही करू नको, आणि तुझ्यावर जर अन्याय होत असेल तर तोही सहन करू नको. योग्य कर्म कर, योग्य तो न्याय करण्याची जबाबदारी आम्ही उचलू. अरे तू आमच्या मार्गात आला हा निव्वळ योगायोग नाही, तर तुझे आणि आमचे पूर्वजन्मीचे ऋणानुबंध आहे. हे तू विसरला असला तरीही आमच्या मात्र हे सदैव लक्षात आहे. म्हणून आमच्यावर निष्ठा ठेव. जो आमच्याशी निष्ठा ठेवून वागतो त्याला आम्ही सदैव एकच सांगतो, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, ज्यांनी 900 हा अंक निवडला त्यांना स्वामी काय सांगतात बघूया. स्वामी सांगतात, अरे दगडातून मूर्ती बनवण्यासाठी दगडाला टाकीचे घाव सोसावे लागतात. तसंच तुझं आयुष्य आहे. तुझ्या आयुष्याला योग्य आकार मिळवून तुझी मूर्ती साकार होण्यासाठी परिस्थितीचे घाव तुला सोसावे लागणार. त्यातून खऱ्या अर्थाने तू तयार होणार. आणि घाबरतोयस का? आम्ही आहोत ना. जसं पाणी आयुष्यभर त्या झाडाला मोठं करतं, म्हणून पाणी त्या झाडाच्या लाकडाला बुडू देत नाही, तसंच हा जन्म आम्ही तुला दिला आहे, तर तुला आम्ही या संकटात बुडू कसं देणार? तुला तर आम्ही सदैव तारून नेणार. तू फक्त विश्वास ठेव. जीवनात काय करायचं हे रामायण शिकवतं, जीवनात काय नाही करायचं हे महाभारत शिकवतं, आणि जीवन कसं जगायचं हे मात्र भगवद्गीता शिकवते. म्हणून समस्या सोडवण्यासाठी, मार्गदर्शन मिळवण्यासाठी तू धार्मिक ग्रंथांचा आधार घे. आमचं चरित्र वाच, गीता वाच. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुला त्या ठिकाणी आपोआप मिळणार आहे. वेळ आणि परिस्थिती कशीही असू दे, पण तुझा स्वतःमधला आत्मविश्वास आणि स्वतःवरचा विश्वास कधीही कमी पडू देऊ नकोस. तुला त्रास देणारे, दुःख देणारे या जगात कमी नाही हे सत्य असलं तरीही तुला मायेनं जवळ घेणारे आमच्याशिवाय कोणी नाही. तुला मायेनं जवळ घेणारे आमच्याशिवाय कोणी नाही. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी भक्त हो, आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकला असेल तर आजचा संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि तुम्ही तुमच्यासाठी कोणता अंक निवडला होता हे देखील सांगा. पुन्हा भेटूया असाच नवीन स्वामी संदेश घेऊन. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा, आणि आपले स्वामी संदेश ऐकत रहा. धन्यवाद.